नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील पहिल्या लेसन मधील 1.3 मधील असणारा जो क्रॅमर्स रूल आहे तो क्रॅमर्स रूल आज आपण शिकणार आहोत. क्रॅमर्स रूल हा जनरली तुम्हाला 3 गुणासाठी विचारला जातो. त्याच्या अगोदरचा जो पहिला क्वेश्चन जो आहे डिटर्मिनंटचा तो 1 किंवा 2 गुणासाठी तुम्हाला विचारला जातो. पण आज आपण 3 गुणाचा क्वेश्चन आपण शिकणार आहोत आणि खूप महत्वाचा असणारा क्वेश्चन आहे. आतापर्यंत अनेक असणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर चला आज आपण क्रॅमर्स रूल आपण शिकूया. आता क्रॅमर्स रूल शिकताना सर्वात पहिले क्रॅमर्स रूलचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला समजले पाहिजे, ते आपल्याला आले पाहिजेत. चला सर्वप्रथम आपण क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले आपण शिकूया. तर क्रॅमर्स रूल मध्ये सर्वात पहिला तुम्हाला काढावा लागतो डिटर्मिनंट डी. आता डी चा फॉर्म्युला काय आहे, तर डी इक्वल टू A1 A2 B1 B2 हा डिटर्मिनंटचा फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे सेम अगोदर डिटर्मिनंट मध्ये आपण जसं सोडवलेलं होतं त्याच प्रकारे याला आपल्याला सोडवायचंय. डिटर्मिनंटचा असणारा डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सेम इथे क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करायचं, म्हणजेच B2 ने A1 ला मल्टिप्लाय करायचंय, A2 ने B1 ला मल्टिप्लाय करायचंय आणि दोघांचं सबट्रॅक्शन होईल. मीन्स A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2. आणि यामध्ये ज्या काय असणाऱ्या व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करायच्या आणि त्यांचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं. एवढं साधं आहे. डी नंतर तुम्हाला काढायचा dx. तर dx चा फॉर्म्युला आहे C1 C2 B1 B2. इथे तुम्हाला सेम क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करायचे. C1 इंटू B2 मायनस B1 इंटू C2. पुढचा फॉर्म्युला आहे dy चा. dy इक्वल टू इन मॉड्युलस A1 A2 C1 C2 इक्वल टू A1 इंटू C2 मायनस C1 इंटू A2. आणि त्यानंतर आपल्याला सोल्युशन काढावं लागतं x आणि y च. इथे आपल्याला d मिळाला, इथे आपल्याला dx मिळेल, इथे आपल्याला dy मिळेल. त्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. x इक्वल टू dx बाय d. जी d ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू तुम्हाला जी मिळणार आहे ती इथे टाकायची. d ची व्हॅल्यू जी आहे ती इथे टाकायची आणि d च्या व्हॅल्यूने dx च्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. त्यानंतर y इक्वल टू dy अपॉन d. y इक्वल टू dy अपॉन d. सेम dy ची व्हॅल्यू जी इथे तुम्हाला मिळणार आहे ती इथे टाकायची. d ची व्हॅल्यू जी तुम्हाला इथे मिळणार आहे ती तुम्हाला इथे टाकायची. अशा प्रकारे हे सगळे फॉर्म्युले आहेत. कोणाचे, तर क्रॅमर्स रूलचे. हे असणारे जर तुम्हाला 4 फॉर्म्युले जर पाठांतर जर झाले तर क्रॅमर्स रूल मध्ये कुठले येणारे जे एक्झाम्पल असेल ते तुम्हाला सहज सोडवता येईल. आता तुम्हाला इथे तुम्हाला A1 B1 A2 B2 असं किंवा C1 C2 तुम्हाला दिसतंय. हे आहे नेमकं तरी काय, हे A1 A2 काय आहे, B1 B2 काय आहे, C1 C2 काय आहे. तर कुठले 2 एक्झाम्पल तुम्हाला ज्या वेळेला सिमल्टेनियस इक्वेशनचे दिले जातात, कुठले आपण 2 एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल 3x प्लस 4y इक्वल टू 10. इथे मायनस घेऊया.
4x प्लस 3y इक्वल टू 5 अशा दोन इक्वेशन तुम्हाला दिले जातील आणि याच्यावरतून तुम्हाला a1 b1 c1 a2 b2 आणि c2 तुम्हाला काढता येईल. तर हे जे तुम्हाला इक्वेशन आहे याचा जनरल फॉर्म काय आहे, तर याचा जनरल फॉर्म आहे ax प्लस by इक्वल टू c. हा त्याचा जनरल फॉर्म आहे. म्हणजे या असणाऱ्या जनरल फॉर्मला जर आपण इक्वेशनशी कम्पेअर जर केलं तर हा a म्हणजे हा कोएफिशियंट आहे, b म्हणजे हा कोएफिशियंट आहे आणि c म्हणजे हा कोएफिशियंट आहे. परंतु इथे दोन इक्वेशन असल्यामुळे याला a1 बोलतो, याला b1, याला c1. हा a2, हा b2 आणि हा c2. परंतु याच्या फक्त कोएफिशियंटलाच म्हणायचं असतं, व्हेरिएबलला नाही. मीन्स काय व्हॅल्यू आपल्याला मिळतील, तर a1 इक्वल टू 3, b1 इक्वल टू -4 and c1 इक्वल टू 10. a1 b1 c1. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये a2 इक्वल टू 4, b2 इक्वल टू 3 and c2 इक्वल टू 5. तर पहिल्या इक्वेशन वरतून तुम्हाला a1 b1 आणि c1 मिळाला. इथे जर प्लस साइन असेल तर प्लसच घ्यायचं, इथे जर मायनस साइन असेल तर मायनस घ्यायचंय. म्हणून b1 इक्वल टू -4 असा मी घेतलेला आहे. हे लक्षात ठेवा, बाकीचे सगळे प्लस मध्ये आहेत. तर या असणाऱ्या a1 b1 c1 आणि a2 b2 c2 या व्हॅल्यूज तुम्ही काढल्यानंतर याच असणाऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत या असणाऱ्या फॉर्म्युलांमध्ये तुम्हाला पुट करायच्यात आणि x आणि y यांची व्हॅल्यूज तुम्हाला काढायची. तर पुढील असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण x आणि y यांच्या कशा व्हॅल्यू काढायच्या त्या आपण शिकूया. धन्यवाद.